ते किती पपई आहेत 1 2 3 4 करते झूम। हे बघा ही आहे ना, हे बघा इतका काढल्या। पांढरू बेटा इकडे बस, लाल होशील तू। इथे बसायला या साईडला ये। ससा बसलाय, मोठा ससा आहे तो। हा आला ससा, आला ससा आला पांढरा, असं वाटतं ससाच आहे ना। अरे पडशील खाली, पडशील खाली। अशा उड्या मारायच्या। ह्याला काय हवंय? बिस्किट हवंय, बिस्किट। बघ कसा हात मारतो बघ। दे सांगतो, दे दे बाबाला सांगतो दे। बस खाली बस, गुड बॉय बनायचं मग म्हणाल। शेर वाग्या गुड बॉय बना। चला चहा पिऊन घेऊया आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात। तर लाव्यानं टाकलं खायला, ऐकलं काय? कुठल्या साईडला आलेले लावे? पुढच्या साईडला होते। लावे पक्षी आता यायला ना परत सुरुवात झालेली आपल्याकडे। ग्रुपने असतात 10 ते 12 येतात। इकडे मागच्या साईडला पण असतात केळीच्या इथे। बघूया आता कधी दिसले तर कॅप्चर करीन, दाखवीन तुम्हाला। लावे लावे मस्त वाटत ते पक्षी। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं गहू वगैरे साफ केलेले आणि कांदे वगैरे साफ करून ठेवलेले, कारण चक्की तिथे बघा लावायची होती। तर आज सकाळी सकाळी चक्की लावायला घेतली, कारण घरातलं पीठ आहे ना ते खूप कमी प्रमाणात होतं। तर इथे चक्की मी बाहेर काढली आणि त्या चक्कीच्या इथे बेडूक, म्हणजे आमच्या इथे ना ह्या मागच्या पडवीमध्ये बेडकं की नाही खूप येतात। आता वातावरण कसं आहे बघा, पावसाळी वातावरण असतं अधेमध्ये, त्याच्यामुळेच कदाचित असेल पण। आणि बेडकांना कशी पावसाची चावल की नाही आधीच लागते ना, त्याच्यामुळे असे बेडूक असले ना की आम्ही असे घरात ठेवतच नाही, त्यांना बाहेरच काढतो। कारण जर का बेडकं आजूबाजूला असली तर त्यांना खायला की नाही दुसरे मोठे जीवजंतूसुद्धा येतात, त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी लागते। तर इथे सकाळी सकाळी चक्की लावून घेतली, म्हणजे घरातली झाडलोट वगैरे ना अर्धी केली होती आणि अर्धी बाकी होती। तर हे जे प्लग आहे ना चक्कीचं, ते मला की नाही लावायला जमत नाही, म्हणजे ते लॉक सिस्टमसारखं आहे ते प्लग। म्हणजे जो बोर्ड आहे ना समोर ते सांगते मी। तर आज कुणालचे बाबा मला म्हणाले की तुला मी शिकवतो कशा पद्धतीने ते प्लग लावायचं, कारण समजा मी कुठे बाहेर गेलो असेल तर तुला पण म्हणजे जमायला हवं, तुझं काम अडून नको राहायला। त्याच्यामुळे त्यांनी मला दाखवलं की हे तू बघून घे। आणि आज वार होता सोमवार, आणि सोमवारची आमच्याकडे लाईटसुद्धा जाते, त्याच्यामुळेच सकाळी सकाळी लवकर आहे ना म्हटलं चक्की ना लावून घेऊया, कारण म्हटलं राहिलं का म्हटलं राहूनच जाईल मग। आणि ते प्लग बघा लावला। तर मागच्या वेळेस तुमच्या कमेंट्स पण होत्या की चक्कीबद्दल पण थोडंसं सांगा म्हणून, तर बऱ्याच वेळेला मी ना ह्या चक्कीबद्दल पण शेअर केलेलं आहे। तुम्ही जर का जुने व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल। पण ही वस्तू की नाही खूप उपयोगी आहे, म्हणजे घर जर का मोठं असेल ना तर चक्की तुम्ही घेतलात आणि त्याचा वापर केलात तर खूप फायदेशीर आहे। पण जर का आपलं घर लहान असेल तर मग खूप म्हणजे अडचणसारखीच असते। मी त्याच्यामुळे आपल्याला बघा जमेल तसं आहे, पण मी आता गावच्या ठिकाणी राहते, त्याच्यामुळे माझ्यासाठी ही चक्की की नाही खूप उपयोगी आहे। तर या चक्कीमध्ये फक्त मी गहू दळते, गहू कुळथाचं पीठ आहे किंवा चण्याची डाळ वगैरे, बाकी तांदळाचं पीठ वगैरे असं काही मी दळत नाही। तर एकूण 10 ते 15 किलो गहू मला की नाही दळायचे होते। आता इतकं पीठ दळायचं म्हणजे गहू दळायचे म्हणजे बराच वेळ जाणार होता। तर तोपर्यंत मी इथे झाडलोट वगैरे जी काही अर्धी बाकी होती ना ती करायला सुरुवात केलेली आहे। नंतरला बागेतली फुलं वगैरे आहेत ती पण काढून घेतली। आणि सगळ्यात मोठं आज काम काय होतं तर आपल्या सगळ्या झाडांना की नाही पाणी घालायचं असतं। आता हे कसं चक्र चालू असतं, म्हणजे आठवड्यातनं 2दा आम्ही झाडांना पाणी घालतो, म्हणजे आपलं जे रुटीन बघा आहे ना ते फिरून फिरून येतं, आणि तेच मी सगळं तुमच्याशी शेअर करते। म्हणजे तरी माझ्या बबड्या, माझा दुसरा बारका बबड्या कुठे आहे? बारका बबड्या कुठे आहे? वाग्या, माझी वागी,
तर आज लाईटसुद्धा जाणार, त्याच्यामुळे पाण्याचं पण काम आहे ना लवकरच करायला घेतलं. म्हणजे सकाळी उठून लवकर सगळं आवरून एकीकडे चक्की लावून आणि त्याच्यानंतर म्हटलं लगेच हे पाण्याचं काम आहे ना करून टाकूया. तर लाईट गेली तर आपलं काम कसं अडायला नको आणि झाडांना आपल्या पाणी पण गरजेचं आहे. कारण इतकं आता उन्हाळा पडतोय त्याच्यामुळे 4-4 दिवसांनी आम्ही पाणी की नाही घालतोच. तर ते कुणाला बालद्या वगैरे घेऊन आला आणि पाईप वगैरे लावून त्याने की नाही नारळाच्या झाडामध्ये सोडला होता. आणि आपले भाग्या अशी बघा त्यांची पण मध्ये मध्ये अशी लुडबुड असते कामाच्या टायमाला. आणि जेव्हा आपण म्हणजे काम करायला घेतलं ना तोपर्यंत असतं, आणि जेव्हा आपण कामामध्ये बिझी असतो ना मग ते जाऊन ना एक साईडला बसतात. तर ते थोडा वेळ की नाही ते म्हणजे इकडे रेंगाळत होते आणि त्याच्यानंतर मग ते ना खेळायला गेले होते बाहेर. नंतर पुन्हा आले ते आणि जाऊन त्या वाळूमध्ये बसले होते. तर इथे थोडीशी फुलं माझी काढायची बाकी होती, ती मी काढून घेतली. ही बघा इतकी फुलं मी आता काढून घेतलेली आहेत. हा हा पक्ष्यांचा आवाज बघा काय ते. तर पाणी आलं की घरातली सगळी कामं की नाही पटापट करायला सुरुवात होते. पुढच्या साईडला कुणालचे बाबा झाडांना पाणी घालत होते, मागच्या साईडला कुणाल होता आणि माझं घरामध्ये चालू होतं. म्हणजे हे जे पाणी लावलं ना की त्या पाण्याच्या टायमातच सगळी कामं पटापट उरकून घ्यायची. म्हणजे बाथरूम धुवायचं, टॉयलेट धुवायचं आणि अजून मग जितकं शक्य होईल ना तितकं काम आहे ना ह्या वेळेमध्ये मी करून घेते. तर आता इथे घरातलं आवरलं मी आणि त्याच्यानंतर इथे बाहेर आले. बाहेरची पडवी कशी रोजच्या रोज काही धुवायला मिळत नाही, पण एखाद दिवस 2 दिवस आड करून की नाही मी धुवून टाकते. म्हणजे ज्या ज्या वेळेस मी कपडे वगैरे धुते ना तर ते कपड्याचं पाणी वगैरे असं निघालं की इथे ओतून आहे ना मी सगळं स्वच्छ असं धुवून टाकते. जास्त करून हीच पडवी घाण होते, कारण मागच्या साईडला आपलं वावर की नाही जास्त असतो आणि मातीचे पाय वगैरे सगळे येतात ना, त्याच्यामुळे इथे कसं एखाद 2 दिवस ॲड करून मी धुवून टाकतेच. तर इथे हा जो पाईप म्हणजे लावलेला आहे ना तो डायरेक्ट केळीमध्ये सोडलेला आहे. आणि पाणी कसं तिकडे कधी कधी कचरा वगैरे अडकला की पाणी तुंबून राहतं. म्हणजे जे पण पाणी आपण ओततो ते अजिबात वेस्ट जात नाही, ते सगळं जातं समोरच्या केळीच्या झाडामध्ये. म्हणजे पाईप जॉईन केला असल्यामुळे काही पण असू दे सगळं पाणी तिकडे जातं आणि मग आपली केळीसुद्धा पण छान इकडे हिरवीगार झालेले त्या पाण्यामुळे. म्हणजे अशा प्रकारे वेस्टेज जे पाणी होतं ना ते पण आम्ही असं काय त्याचं नियोजन आहे ना छान प्रकारे आम्ही असं केलेलं आहे. ते सेम तसंच पुढच्या साईडला पण आम्ही त्याच पद्धतीने केलेलं आहे. आणि फायनली पाण्याचं काम झालेलं आहे. ही बघा टाकी आहे ना ओव्हरफ्लो झाली, वरची टाकी आपली. आणि त्याच्या खाली अशी बादली लावून ठेवलं आहे म्हणजे पाणी वेस्ट नको व्हायला म्हणून. आता हा कॉक आहे ना बंद करून टाकते. आता ही बादली भरेल होते. पुन्हा जेव्हा मला फोन करून सांगितलं बंद करा म्हणून मोटर, पुढची टाकी अजून भरायची बाकी आहे, पण टँकर येणार आहे ना त्यावेळेस मग ती टाकी भरेल. आणि पाईप आहे ना हा बघा माडात सोडून ठेवतो म्हणजे पाणी कुठे वाया जात नाही आपलं, कारण स्लोमध्ये पण पाणी येतं ना त्याच्यामुळे. असं सगळं असं खूप बरं वाटतं ज्या दिवशी आम्ही झाडांना वगैरे पाणी देतो ना. म्हणजे वेळ जातो, मेहनत होते भरपूर, पण असं बरं वाटतं की चला त्यांना पण पाणी दिलं एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये असं. आणि आता पाणी भरता भरता बरीचशी कामं करून घेतली. भाग्या शेरू यांचं जेवण आता ठेवलं आहे गॅसवरती बनवायला आणि आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे. तर सगळ्यात आधी पहिला मी चहा पिणार आहे. मी आणि कुणालचे बाबा, आणि त्याच्यानंतर मग बाकीची घरातली सगळी कामं आवरायचं सगळं. कुणाला आता देवाची बत्ती करतो, त्याने आंघोळ वगैरे सगळं करून घेतलं. म्हणजे झाडांना पाणी वगैरे घालून झाल्यानंतर त्याने आंघोळ वगैरे करून आता दिवाबत्ती करतो तो. आणि टँकर आता 9:30च्या दरम्यान येणार आहे, अजून वेळ आहे तरी यायला. त्यांचा फोन आला की थोडंसं जरा उशीर होईल, त्याच्यामुळे मग पुढची टाकी आणि प्यायचं पाणी आहे ना ते टँकरने आल्यावरती भरणार आम्ही. ते एक 2-3 मिनटाचं काम असतं, त्याला काही फारसा असा वेळ लागत नाही, कारण खूप असं फोर्सने पाणी असतं त्याच्यामुळे. आणि हे आपले चंटे पंटे आता मगाशी खेळायला गेले ते दोघंजणं, म्हणजे अगोदर होते इथे आणि आता परत ते चिखलामध्ये जाऊन लोळून आलेत. पण आज जास्त घाण नाही झालेत, कारण काल आहे ना पूर्ण चिखलात लोळून आले होते आणि जाऊन त्या वाळूमध्ये बसले. आणि पुन्हा आता घरामध्ये वाळू दोघांनी केलेली आहे. तर हा बघा, हा एक पांढरा बघा, हा बघा कुठं गेला तो बघा कसा बसला इथे येऊन. आणि दुसरा एक आहे ना तो त्या वाळूतच बसलाय बारका बोका. त्यांना आता लागले भूक, उशीर नाही झाला आहे अजून. किती वाजले आता मला वाटतं काहीतरी 8:30 झाले असतील. अजून जरा लवकरच घेतलं होतं सगळं करायला. ए बाबड्या, सकाळची वाळू थंड असते ना. ए कुठे चालला रे, इकडे ये.
बस झालं, आता जायचं नाही. बाबा येईल आता. वाग्या चला बेटा, चला घरात, चला घरात. गरमी होते, गरमी होते. हा चला जाऊया आता. दूध ठेव देवाजवळ. बादली भरली वाटतं, ते उचायला पाहिजे. आणि शेंगा बघा, वालीच्या शेंगा छान अशा तयार झाल्यात. तर ह्या काढायच्या आहेत, भरपूर आहेत. मला वाटतं एक टायमाची भाजी होईल आपली. बघा किती मस्त. सगळ्यात महत्त्वाचं काय तर उन्हाळ्यामध्ये इथे आपल्याकडे तयार झालं नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते. काय काय शेंगा जमिनीला पण टच झालेत. हे बघा कशा. ह्या त्यांना काढून घेणार, कुणाच्या म्हणाने काढून घे, खाली जमिनीला लोळल्यात. आणि ही कोवळी कोवळी पानं पण काढून घेणार, म्हणजे भाजी वगैरे करता येईल मला. किती छान. बादली भरली. पाणी वाया नाही घालवायचं. अळूला टाकते पाणी. आता बोल बघू दे, आता कॅमेरा चालू आहे. आता बोल. आमच्याकडे आज सगळे आराम करतात बघा, कारण लाईट गेलेली आहे, गरमी होते. त्याच्यामुळे सगळे पडलेले आहेत कुठे. बघा हे दोघं चंगू मंगू पण बघा, हा बघा लोलतोय. आणि चक्कीचं माझं राहिलं, हे एवढे गहू राहिले दळायचे. घोळ झाला घोळ. आज लवकर गेलं लाईट पण आपली. नाही पण 9 वाजताच गेली ना, आज लवकर गेली. नेहमी गेली तरी 10च्या नंतर जाते. अरे कुठेतरी लाईट बिटचा काय प्रॉब्लेम झाला होता ना, तो ठेवला असेल ना. हा काम असेल करायला घेतलं. तिथे बाहेर जरा इथे बरं वाटतं ना, वारा येतो चांगला. त्याच्यामुळे सगळीजणं बाहेर आता बसलेली आहेत. आणि आता मी चालले, भाजी करायची मला. बाकी सगळं जेवण मी करून घेतलंय. चला कुणाला जाऊया भाजी तोडायला. ह्या बघा, ह्या इतक्या शेंगा आता काढून घेतल्या, ह्याचीच भाजी करणार आहे मी आता. आणि थोडेसे ते मूग आहेत ना, ते रुजले होते, ते काढून घेतले. आता मी चालले ह्या साईडला, कारण कुणालच्या बाबा ना आपलं पपईचं झाड कटिंग करतात. झाडाला मला तर कीड लागले. ते आता 1 मिनटं जरा खाली बघते. केळीचं पान आहे. काय झालं बघू दे. पानं खराब झाले. हां पूर्ण फांद्या तोडून टाक. ठेवतो हा, पानं काढून घेते सगळी. त्याला खत पाणी करायला पाहिजे आता. त्याला खत कोण करते, काय कोणाकडे खत करायला. ते पपई ठेव, फेकू नको पपई, चटणी बनवायला होईल मला. ठेवू दे. तो तिकडे खाली पडला, म्हणजे फक्त एकच फांदी ठेवणार. हा म्हणजे ते साईज आहे ना पपईची खूप लहान आहे, म्हणजे अशी वाढ होत नाहीये जास्त असल्यावरती. त्याच्यामुळे म्हटलं एकच फांदी ठेवूया, म्हणजे जरा मोठे तरी होतील ना. पण हे पपई ना आपल्या आकाराने लहानच आहेत, ते लहान जातीचे आहेत. समजलं का. हा ते तर आहे. ते कच्चे साईडला कोण ठेवा, मला चटणी बनवायला होईल. फेकू नको अजिबात. ते कुणाला जेवणचा भरोसा नाही, ते फेकतील पण, म्हणून त्यांना सांगावं लागतंय, बाकी काय नाही. हे बघा साईज बघा. नाही सगळे ठेव, फेकायचं नाही अजिबात. हा काढते मी, त्यांचा काही भरोसा नाही, फेकून उचलून फेकून पण देतील, म्हणून मी इथे आलेली आहे. कारण चटणी बिटणी त्यांना आवडत नाही ना, मी बनवून खाते ना. ते आता राहू देती. ही दुसरी फांदी आलेली आहे ही. हा बारीक फांद्या लागतो ना, आता फांद्या नाही एकच ठेवायची. ही वरती मोठी आहे ती. हा चालेल, मग ती पण काढून टाक. हा बस जरा. ती वरची पानं किडल्यासारखी झाली ती बघा. हा सगळीकडे पसरते, त्याच्यामुळे ती वाढ होत नाही. चला हे पपई ना काढून घेऊया आपण. पानं जाऊ दे आता, ती बाहेर ती गुरं बिचारी खातील. ऐकलं काय. लहान हे एकदम कोवळे कोवळे आहे. ती चटणी भाजी पण छान बनते माहिती आहे का पपईची. गुरं खातील.
मेहनत का फल है. हे बघा किती पपई आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पपई आहेत बघा. हे मी अजिबात वेस्ट नाही करणार. मी ह्याचं काहीतरी करणार. चटणी वगैरे मस्त लागते पपईची. तर आता आम्ही बसलोय जेवायला. आणि मगाशी बघा बागेतनं शेंगा काढल्या ना वालीच्या, त्याचीच भाजी केलेली आहे. हे बघा ब्लर दिसत होतं. जोडला पापड, चपाती, लोणचं आणि डाळभातसुद्धा केलेलं आहे. हे बघा गरमी होते ना म्हणून मग बाहेर बसले होते पडवीमध्ये. कुणालचं काम चालू झालं संध्याकाळच्या वेळेस. आत्ताच लाईट आली आणि आमचे गावकरी बघा निघालेले आहेत रानात जायला काठी घेऊन. रान मेवा जमा करायला. 1 मिनटं जरा बाहेर पडते मी. चला आज निघालोय कैऱ्या आणायला. 2 पिशव्या घेतल्यात. म्हणजे कैऱ्या पण मिळालं तर आणायच्या आणि जर का ओलं शेड मिळालं तर ते पण आणायचं असं. तर आज लाईट नव्हती त्याच्यामुळे मस्त असं दिवस ना आम्ही घालवला. म्हणजे कुणाला पण सुट्टीच होती ना. सकाळी 9 वाजता लाईट गेली होती आणि आत्ता काहीतरी मला वाटतं 5च्या दरम्यान काहीतरी लाईट आली. आणि त्याच्यामुळे आता कुणालचं काम चालू झालं आहे. तर वाटतं त्याला काम करू दे, तोपर्यंत आपण रानात एक फेरी मारूया. दम बघा काय लागतं ते. ह्या साईडला जायचं आहे. कोण आहे काय साप? हां काल आहे ना कुणालच्या बाबांनी साप बघितला. मला वाटतं मी कालच्या व्हिडिओ तुम्हाला बोललेली आहे. आणि म्हणजे कात टाकताना बघितलं ना. आहे दिसते कात. चला तुम्हाला पण दाखवत्या. कुठे? हां ती बघा. हां ह्या खड्ड्यामध्ये होता काय? हे बघा हे बघा दिसते. थांबा 1 मिनटं झूम करते झूम. हे बघा ही आहे ना ती कात आहे बघा. तर असं रानावर जरी आम्ही गेलो ना तरी आमचं लक्ष असतं बरोबर. त्या दिवशी ना ससा पण बघितला होता मस्त. म्हणजे इथेच आहे इथेच आजूबाजूला. आम्ही जेव्हा संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेस कधी कुठं असं गेलो ना कसे छोटे छोटे प्राणी की नाही बघतो आम्ही. ससे. आणि ती मांजर कोणती बघितलेली? त्या मांजरीचं नाव काय? जंगली मांजर. आणि तिचा रंग माहिती आहे कसा? मोरपेशी कलर बोला त्या मांजरीचा. आणि एवढ्या काळोखात अशी दबाधेवरून बसली होती. म्हणजे गाडीचा आवाज घेऊन तशी गपचूप बसली होती. तर कुणालच्या बाबांनी लाईट मारली तर पटकन अशी दिसली. इतके मस्त मस्त प्राणी छोटे प्राणी बघितले इथे. रात्रीच्या वेळेस की बाहेर असे पडतात. तेव्हा साड्याच्या आत शिरलाय बघा बैल आणि खातोय पाला पाचोळा. आतमध्ये कुठनं गेला पण त्या साईडने? हां तेव्हाच हा बैल मग अशा आपल्या आड्याच्या इथं होता. हा वाला बैल तो खात होता ती पानं बिनं. हां ते हिरवं दिसलं की खातात ते. हे बघा तुम्हाला दिसतंय हे समोर झाड आणि कशा बघा कैऱ्या लटकलेल्या त्या. 1 मिनटं. बाजू जरा चढणची आहे. हे बघा वरती काढा. हां मोठ्या मोठ्याच काढ. जितक्या जवळजवळ त्या काढ ना. जवळजवळच्या काढता खरं मग एकदाच वाकून मग उचलायला होतील. हां हां आधी एकटा काढ पहिला. हां ही बघा ही बघा गेली खाली खाली गेली ही बघा. हां थांब थांबा 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 मी जाते खाली. हा बघा कच्चा आहे. मला वाटतं साईजनी मोठा आहे वाटतं हा. मग काय करूया? खेचूया? कॅच कोण पकडणार? पण मला नाही जमणार कॅच पकडायला वगैरे. हां चालेल. चला आता कैऱ्या ना आपण काढून घेऊया. आणल्या तिकडच्या पडलेल्या उचलल्या पातेल्यामध्ये ठेव इथे. हे बघा इतकं काढल्या. बस झालं आपल्याला पाण्यासाठी. मस्त आहे. तुला हवे खायला ही? हवे का कैरी? खाऊन बा.
इथेच आहेत वरच्या साईडला जात तेव्हा तेव्हा समोर दिसतात मला. ती करंदीची आहे तिथे. हां ते वरती समोर. हां तेवढीच दिसली मला. झाले आता कैऱ्या तयार व्हायला सुरुवात झाली ना. आंबे आत्ताचे कुठे कुठे ते असे वाऱ्याने पडलेले आहेत. त्या आता मी उचललं ना 2-3 वाऱ्याने पडलेल्या त्या. काढलेले कुठनं? माकडांनी काढलेली आहे. अच्छा हां छोटी आहे म्हणजे मी गळतीने काढलेली. हे वाऱ्याने मोठे पडतात. आता जसे जसे ते आंबे बघा तयार व्हायला सुरुवात होईल ना, म्हणजे पिकायला सुरुवात होईल ना, मग माकडं की नाही तुम्हाला झाडावरती भरपूर दिसणार. माकडांचा आवाज म्हणजे आणि त्यांची एजा की नाही वाढते मग. आणि मग समजून जायचं की सगळं पिकायला आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे सगळ्यात पहिला कोण खातं तर माकडं खातात आणि मग आपल्याला माहिती पडतं. मग असं सगळं आहे. हां हां आण चालेल कामाला येईल ते आपल्याला. तर चला मग ताईंनो, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.